विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या आज आपण भेटतो आहे दिवाळीच्या सत्रानंतर आपल्या मराठी साहित्याच्या तासिकेमध्ये. तर आता आपण रंगलेला सामना हा पाठ सुरू केला होता. आता त्यामध्ये पुढचा भाग आपण बघूया. सातवीच्या कर्णधाराने घाई करू नका असा खेळाडूंना इशारा दिला. आपला एक चपळ गडी दम घालण्यास पाठवला. सहावीचा एक गडी बाद करून चपळाईने तो परत आला. मग सहावीचा खेळाडू कबड्डी घालण्यास गेला. अरे यार, अरे याला धरा असा प्रेक्षकांमधून आवाज आला. पण यावेळी तो फारच सावध होता. पुन्हा चूक करायची नाही असे त्याने ठरवले होते. एकही गडी न मारता तो परत आला. सावंत यावेळी मोठ्या रुबाबात पुन्हा कबड्डी घालण्यास गेला. त्याचा दम संपत आला. इतक्यात सहावीच्या कर्णधाराने त्याची तंगडी पकडली. त्याचबरोबर त्याने चपळाई केली. पण खेळाडूंनी त्याला मिठी मारून एकदम उचलले. त्याचा नाईलाज झाला. सावंत बाद झाला. प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. सहावीची मुले आता नाचू लागली. यशाचे पारडे कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला झुकत होते. खेळ सुरू होऊन 10 मिनिटे झाली. पंचांनी शिटी फुंकून मध्यंतरासाठी खेळ थांबवला. पुन्हा 5 मिनिटांनी खेळायला सुरुवात झाली. यावेळी बाजू बदलली गेली. सहावीचा कर्णधार आपल्या भिडूंना म्हणाला, घाबरू नका, कमी गुण मिळाले तरी हरकत नाही. आत्मविश्वासाने खेळा, आपण सातवीला हरवणारच. सहावीचा संघ चढाईचा खेळ खेळू लागला. सातवीचा संघ घाई न करता खेळत होता. त्या संघास पहिल्या डावात जे अधिक गुण मिळाले होते ती सरशी त्यांना टिकवायची होती. सहावीच्या संघाने मात्र सातवीच्या खेळाडूंना निदान रेषाच ओलांडू द्यायची नाही असा चंग बांधला होता. रेषा न ओलांडणारा गडी बाद होत असे. ती ओलांडण्यास जो प्रयत्न करील त्याला ते जिद्दीने पकडू लागले. त्यांच्या अंगात नुसता जोम संचारला. सातवीचा कर्णधार सावंत आणि राहिलेले 5 खेळाडू हे सर्वच्या सर्व बाद झाले. सातवीवर 2 चढले तेव्हा एकच जल्लोष झाला. आता वेळही फार थोडा होता. दोन्ही संघ अटीतटीने खेळत होते. खेळाची वेळ संपली. पंचांनी शिटी फुंकली. खेळ थांबला. सहावीचा विजय झाला होता. सातवीचा संघ हरला होता. पण दोन्ही संघांच्या कर्णधारांनी एकमेकांना मिठ्या मारल्या पहा. याला म्हणतात स्पोर्ट्समन स्पिरिट. लक्षात घ्या. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. गुरुजींनी येऊन दोन्ही संघांना शाबासकी दिली. सर्वांची पाठ थोपटली. सामना किती रंगला होता. भांडण नाही की तंटा नाही, पण खेळात जोश किती. सामना असावा तर असाच. लक्षात घ्या. अशा रीतीनं आपण हा भाग संपवला. पुढच्या तासिकेमध्ये आपण स्वाध्यायाची चर्चा करणार आहोत आणि समासाची चर्चा करणार आहोत, भाषाभ्यासाची. तोपर्यंत आपण थांबूया. आजच्याकरता एवढंच पुरेसं झालं, कारण दिवाळीच्या सत्रानंतर आज आपण प्रथमच भेटतो आहे. अधिक न करता एक थोडं आपल्याला गती वाढवायची आहे. पुढे आपण तत्काळ गती वाढवून आपलं कार्य सिद्ध करणार आहोत. त्या अनुषंगानं आपण आता या ठिकाणी थांबूया. आता शाळा सुरू झालेली आहे खरं म्हणजे, परंतु ज्यांची खऱ्या अर्थानं येण्याची इच्छा आहे असे पालकांच्या संमतीनेच आपल्याला शाळेमध्ये प्रवेश करता येईल, अन्यथा नाही. आणि शाळेमध्ये गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयाची उजळणी घेण्यात येईल. बाकी इतर विषय जसे चालू आहेत त्याच पद्धतीनं चालत राहतील पुढील आदेशापर्यंत. आता या ठिकाणी आपण थांबूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.